जयंत पाटील एकटे नाहीच, गेले तर या 5-6 जणांना घेऊन जातील। तारीख होती 24 फेब्रुवारी 2025। मंत्री बावनकुळेंच्या शासकीय मुंबईतील निवासस्थानी जयंत पाटील सुमारे 8 वाजता पोहोचतात। 1 तास चर्चा करून भेटीला निमित्त देतात मतदारसंघातील विकासाचा मुद्दा। थांबा, त्याआधी म्हणजे 9 जानेवारी 2025 ला राष्ट्रवादीचे एक बैठक होते आणि त्या बैठकीत जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांचेच कार्यकर्ते आक्षेप घेऊन अप्रत्यक्ष जयंत पाटलांना हटवण्याची मागणी करतात। सुरुवात इथून झाली। आता टाइमलाईनवर येऊया, नेमकं घडलंय काय। 12 मार्च 2025 रोजी माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी घेऊ नका, हे जयंत पाटील यांनी विधान केलं आणि काल एकाकी आलेला ट्विस्ट म्हणजे 21 मार्च 2025 रोजी पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात 35 मिनिटांची बंद दाराआड चर्चा झाली। चला निव्वळ सगळाच योगायोग समजून टाकूया। पण हा योगायोग विधानसभा निवडणूक झाल्यावरच कसा येतोय? आधी बावनकुळे, आता अजित पवार, संदर्भ जोडला तर भाजप की अजित पवार या जयंत पाटील कन्फ्यूज आहेत किंवा त्यांना आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी पवारांनी सांगितलंय का, असे अनेक प्रश्न मनात येतात। जयंत पाटील यांच्यावर बोलण्याआधी जयंत पाटलांची ताकद किती आहे हे समजून घ्यावं लागतंय। तसंच आजच्या डेटला फक्त प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागणार म्हणून जयंत पाटील पवारांना सोडण्याचा विचार करतात की आणखी अन्य काही कारणं आहेत हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। समजा ते बाहेर पडलेच तर त्यांच्यासोबत किती आमदार असतील यावरच पुढच्या काही मिनिटांमध्ये चर्चा करूयात। जयंत पाटील अस्वस्थ आहेत का? तर कारण सांगतात ईडी चौकशीचा दबाव। जयंत पाटील यांच्यावर कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे। अनेक नेत्यांनी अशा दबावामुळे सत्ताधारी गटात प्रवेश केल्याची उदाहरणं ताजी आहेत। हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अन्य कितीतरी। अजित पवार गटात गेल्यास हा दबाव कमी होईल असा विचार त्यांच्याकडून होऊ शकतो। दुसरं कारण राजकीय भवितव्य। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मोठं अपयश मिळालंय। सत्तेपासून दूर राहिल्यास जयंत पाटील यांचं राजकीय करिअर मर्यादित राहू शकते असा अंदाज त्यांना वाटू शकतोय। अजित पवार गट सत्तेत असल्यानं तिथं जाणं फायदेशीर ठरू शकतं। तिसरा मुद्दा पक्षांतर्गत मतभेद। 2025 मध्ये शरद पवार गटात सत्तेत सहभागाबाबत 2 गट निर्माण झाल्याची माहिती समोर येते। एक गट अजित पवारांसोबत जाण्यास आग्रही आहे तर दुसरा गट जयंत पाटील यांच्या गटाशी संबंध असेल तर पक्षांतराचा विचार संभवतो। चौथा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव। जयंत पाटील आणि अजित पवार दोघंही पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी आहेत। अजित पवारांसोबत हातमिळवणी केल्यास त्यांचा स्थानिक पातळीवरील प्रभावही वाढू शकतो। पण एक अडचण आहे की शेवटपर्यंत अजित पवारांच्या अंडरखाली जयंत पाटलांना राहावं लागू शकतं, त्यामुळे ते कन्फ्यूज असावेत। आता पाहूयात की नेमकं जर समजा जयंत पाटील बाहेर पडलेच तर त्यांच्यासोबत किती आजी माजी आमदार बाहेर पडू शकतात। पहिलं नाव येतं प्राजक्त तनपुरे यांचं। राहुरी विधानसभेतून पराभूत झालेले आमदार पण जयंत पाटील यांचे सख्खे भाचे। उद्या जर जयंत पाटील पक्ष सोडतात तर त्याच वेळी प्राजक्त तनपुरे सुद्धा पवारांची साथ सोडू शकतात। दुसरे आमदार संदीप क्षीरसागर। विधानसभा निवडणुकीतून संदीप क्षीरसागर यांनी बीडमधून अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला। या विजयानंतर सुद्धा शरद पवार गटातील बीडची कार्यकारिणी 15 फेब्रुवारी 2025 रोजी बरखास्त झाली होती। सोबतच बीडचं वातावरण सुद्धा चिघळलं होतं। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, वातावरण बदललं होतं, संदीप क्षीरसागर अग्रेसिव्ह होती। अशातच 16 फेब्रुवारी 2025 ला पुण्यातील जुन्नर येथे संदीप क्षीरसागर हे अजित पवारांची भेट घेतात। आतली माहिती सांगते की संदीप क्षीरसागर जयंत पाटील यांचे खास आहेत, तर जयंत पाटील चल म्हटले तर संदीप क्षीरसागर बाहेर पडण्याचा विचार करू शकतात, त्याला निमित्त ही भेट दिली जाऊ शकते। तिसरं नाव येतं मानसिंगराव नाईक, शिराळ्याचे माजी आमदार। मानसिंगराव नाईक हे 2024 मध्ये पराभूत झालेत, मात्र जयंत पाटलांचे अत्यंत जवळचे सहकारी असल्याचं त्यांच्याबाबत बोललं जातं आणि त्यामुळेच ते सुद्धा जयंत पाटलांसोबत जाऊ शकतात, कारण जयंत पाटील यांच्यासोबत असणारी जवळीक आणि सत्तेची संधी। चौथं नाव येतं ते म्हणजे घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे। राजेश टोपे हे पराभूत झालेत, मात्र आघाडी सरकार असताना ते मंत्री राहिलेत। तसेच त्यांची राजकीय कारकीर्द ते इतक्या लवकर संपूनही देणार नाहीत। अशात लॉंग टर्म राजकारणात राहण्यासाठी, सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जयंत पाटील जर वेगळा निर्णय घेत असतील तर राजेश टोपे या निर्णयामध्ये सहभागी होऊ शकतात।
पाचवं नाव येतं ते म्हणजे निलेश लंकेंचं. निवडणुकांच्या आधी निलेश लंके अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेत आणि त्यांना या गटात आणण्यासाठी जयंत पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निलेश लंके जरी आता खासदार असले तरी जर जयंत पाटील म्हटले की चला पुन्हा सत्तेत सहभागी व्हायचंय, तर जयंत पाटील निलेश लंकेंना चल म्हटले तर निलेश लंके त्यांना नाही म्हणणार नाही असं बोललं जातं. याशिवाय अनिल पाटील, एकनाथ खडसे, रोहित पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते सुद्धा वेगवेगळ्या कारणास्तव बाहेर पडण्याचा विचार करू शकतात. कितीही नाही म्हटलं तरी मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की राजकारणात जर तुम्हाला लॉंग टर्म जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला सत्तेच्या जवळ राहणं गरजेचं आहे. फक्त सत्तेत का राहायचंय तर मतदारसंघातील कामं व्हावीत म्हणून नाही, पण यांच्या शिक्षण संस्था असतात, यांचे सहकारी साखर कारखाने असतात, यांचे वेगवेगळे घोटाळे असतात, यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशा असतात. या सगळ्याच गोष्टींना जर पूर्णविराम लावायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा न दिसलेले राजकारणातील दुसरी बाजू आहे. आणि ही दुसरी बाजू जर लक्षात घेतली तर एकीकडे जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा असं शरद पवार गटातीलच नेते म्हणतात. दुसरीकडे जयंत पाटील यांनी आधी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, नंतर अजित पवारांची भेट घेतली. हे सगळं सत्ता आल्यापासूनच होतंय. ही दुसरी टाइमलाईनचा मुद्दा आहे. तिसरा टाइमलाईनचा मुद्दा आहे की जयंत पाटील यांच्या मागे सुद्धा ईडीचा ससेमिरा सुरू आहे. त्यातल्या त्यात शरद पवारांकडे फक्त खाली 10 आमदार राहिलेत. त्यामुळे जयंत पाटलांना या चौकशीपासून शरद पवार तरी किती काळ वाचवू शकतात असाही प्रश्न आहे. मोठमोठे दिग्गज नेते आपण ईडीच्या भीतीपोटी सत्तेत सहभागी होताना पाहिलेत. मग जयंत पाटील कधीपर्यंत अपवाद राहतील? असो, आज जरी जर आणि तरचा हा विषय वाटत असला तरी सुद्धा लक्षात घ्या, घडणारी प्रत्येक राजकीय घडामोड ही काही ना काही हेतूनेच होत असते. त्यामुळे जयंत पाटलांच्या आत्ताच्या होणाऱ्या भेटीगाठी हलक्यात घेणं तसं चूक ठरेल. या सगळ्या गोष्टींबाबत तुमचं काय मत आहे? व्हा व्यक्त. मुद्दा शेअर करा आणि तुमची कमेंट जरूर करा. बाकी जय महाराष्ट्र.